नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे, कारण तुमच्या ज्ञानवाढीसाठी तर आम्ही डीजे कोकणीला फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या ज्ञानवाढीमध्ये अडथळा आणू नका. ओके मित्रांनो, चला तर मी ज्या बोललो त्यामध्ये ॲटम काय आहे, एलिमेंट्स काय आहे ते आपण आज सायन्समध्ये शिकतोय. त्यामध्ये बघा मित्रांनो, साधारणतः यामध्ये या जगामध्ये 18 एलिमेंट्स आहेत. हे जे इच अँड एव्हरीथिंग्स इन दिस वर्ल्ड आर मेड अप फ्रॉम द ॲटम. सो ॲटम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड इट इज व्हेरी स्मॉलेस्ट अँड इनविजिबल particles. That's why atom is very important. So remember always that you are part of the atom, because each and every person having or require some elements, some atom to survive. So atom is very important. So don't forget it. ओके. सो 118 एलिमेंट्स असणारा जो ॲटम, मग एलिमेंट्स आणि ॲटममध्ये फरक काय बघा ना मित्रांनो, तर लक्षात ठेवा, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट्स. एका एलिमेंट जवळजवळ लाखो करोड ॲटम असू शकतात. मग ऑक्सिजन एलिमेंटचा ऑक्सिजन ॲटम असू शकतो. मग हा ॲटम कसा बनलेला आहे किंवा ह्या ॲटमचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय ते बघू आपण. बघा, साधारणतः ॲटम हा 2 भागामध्ये डिवाइड केला आहे. 2 भागामध्ये डिवाइड केला. त्यामध्ये बघा, आतमधला जो भाग आहे तो न्यूक्लिअर पार्ट आहे आणि हा जो बाहेरचा भाग आहे त्याला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणतो बाळांनो. लक्षात ठेवा, थोडं इंग्लिशमध्ये सायन्स शिकणं गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन सायन्स हे इंग्लिशमध्ये आपल्याला सोपं जातं. त्यामुळे इंग्लिशमध्ये सांगणं गरजेचं, त्यामुळे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. साधारणतः हा जो न्यूक्लिअर पार्ट जो असतो त्याच्यामध्ये 2 पार्टिकल असतात, ज्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणतो. हे प्रोटॉनमध्ये प्रोटॉन पी ने दाखवला जातो, न्यूट्रॉन एन मध्ये दाखवला जातो. प्रोटॉन पी असतो तर त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन नो चार्ज. साधारणतः हा जो आतमधला पार्ट आहे ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो हा पॉझिटिव्ह चार्ज असणारा पार्ट असतो. पार्टचा विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्सचा निगेटिव्ह चार्ज असतो. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन ई मध्ये दाखवलं जाते आणि त्यामुळे हे इलेक्ट्रॉन हा जो न्यूक्लियस आहे हा जागीच असतात. जसं सनच्या भोवती फिरते तसंच इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती फिरत राहतो आणि त्या इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन होतं आणि ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. साधारणतः कोणत्याही ॲटमचा विचार केला तर प्रत्येक ॲटममध्ये प्रोटॉन, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन हे सारखे असतात. मग ॲटॉमिक नंबर काय, जसं एखाद्या क्लासमध्ये स्टुडंट्स खूप असतात, त्यामध्ये त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्यांचं नाव माहिती आहे परंतु कोणत्याच पद्धतीने तरी त्यांना ठेवण्यासाठी जर आपण रोल नंबर देतो त्यानुसार 118 एलिमेंट्स आहे, त्या 118 एलिमेंट जसं शोधले गेले जसं त्यानुसार त्यांना रोल नंबर दिले, त्या रोल नंबरलाच आपण पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणतो. म्हणजे जसं हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजन एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे त्याच्याकडे प्रोटॉन पण 1 आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पण 1 आहे. Proton positive charge +1, electron negative charge -1, so +1 -1 get cancelled is equal to 0. That's why atom is an electrically neutral. जे ॲटम कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. हे ॲटमचं साधारणतः स्ट्रक्चर किंवा ॲटमची एक बेसिक माहिती महत्त्वाची आहे, जी तुम्हाला समजलं पाहिजे की व्हॉट इज ॲटम, त्यासाठी मी आज सांगितलं आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद.